भोसले. चला आपण सामना सुरू करतोय. चला मॅचला आपण सुरुवात करतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. गोलंदाज दीपकला आपण पाहणार आहोत. अंबिवली 6 फिरकीचा जादूगर. पहिलाच बॉल काय फेकला, अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय आणि फिरकीच्या ताळावरती खर तर नाचवणारा हा खेळाडू, हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. आणि इथे आपण जर पाहिलं इथे पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या दिशेने. आमचे सर्व या ठिकाणी आयोजक शिलेदार आपल्याला पाहायला मिळतात. मग अप्रतिम खर तर ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन पाहायला मिळतोय. स्क्रीनवरती आपण संकेत द्रविडला पाहू शकता. संकेत द्रविड देखील त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत खर तर. आणि हे संपूर्ण जे शिलेदार आहेत ना, त्यांच्या माध्यमातून एक चांगलं असं आयोजन करण्यात आलंय. इथे यष्ट्या आता ब्लिंक झाल्यात आणि फलंदाज या ठिकाणी जरूर बाद होताना आपल्याला पाहायला मिळतील. मैदानाच्या आतमध्ये एक मोठी विकेट खर तर काय चेंडू फेकला होता, अप्रतिम असा चेंडू आणि सरळ मात्र बॉल स्वीप मारण्याचा प्रयत्न केला गेला आणि फलंदाज या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळत आहेत. अमित ठाकूर हा फलंदाज बाद होताना आपण पाहतोय. नवीन फलंदाज सचिन पाटील. सचिन पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आजच्या रात्रीतील आपण जर पाहिलं ना तर मात्र हा शेवटचा सामना आपण एन्जॉय करतोय. शेवटची अंतिम मॅच आपल्याला पाहायला मिळते. रजनी क्रिकेट खर तर डे नाईट च्या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. डे नाईटची ही स्पर्धा खर तर आपण जरूर एन्जॉय करतोय. पेन बिग बॅश लीगचं हे दिमागदार आयोजन आणि या बॉलवरती फिरून खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि पंचांची आपण पाहू शकता लाजवाब. आणि इथे मात्र 4 धावा येताना पाहायला मिळतील या बॉलवरती. सचिन आला, सचिनच्या बॅटमधून चौकार देखील आलाय आणि इथे मात्र 4 धावा जरूर येताना पाहायला मिळतील. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होत आहेत. दीपकला आपण पाहतोय. पुढचा बॉल इथे कट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा केला होता आणि इथे काय घडलंय पहा. जे 9 सेकंडच्या बॅटर होते ना, त्यांनी मात्र जीवाच्या गंतने धाव घेतली आणि आपली मात्र या ठिकाणी विकेट शाबूत ठेवले. इथे फिरून खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता मैदानाच्या आतमध्ये आणि त्या ठिकाणी आपण पाहतोय चांगली गोलंदाजी दीपक पाटील खरं तर करत असताना फिरकी पट्टुआ षटक संपले आणि धावा झाल्या धावफलकावरती टोटल 5 धावा. 5 ऑन बोर्ड, 5 धावा धावफलकावरती जरूर आपण पाहतो. पहिल्याच ओव्हरमध्ये अप्रतिम अशी गोलंदाजी पाहायला मिळाली आणि पहिल्याच ओव्हरमध्ये दीपक पाटील यांनी फक्त 5 धावा खर्च केल्या आणि महत्वाची एक विकेट खरं तर त्यांनी घेतल्या. चला सामना लगेचच सुरू करा. सेकंड ओव्हर दुसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो.
विनयला आपण पाहणार आहोत. खरं तर विनय हा गोलंदाज, या गोलंदाजानं देखील आजच्या रात्रीमध्ये चांगली कामगिरी केली. खरोशी गाव म्हटल्यानंतर आई खेळंबा, आईचं दर्शन घेण्यासाठी खूप भाविक भक्त त्या ठिकाणी नवरात्री उत्सवामध्ये जाताना आपण पाहत असतो. आणि त्याच गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू विनयला आपण पाहतोय. विनय गोलंदाजी मार्गवरती सज्ज झालाय. चला विनय, आपण देखील जास्तीचा वेळ या ठिकाणी घ्यायचा नाहीये, कारण आजची रात्र आपण जर पाहिलं तर या आजच्या रात्रीतील हा शेवटचा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण एन्जॉय करतोय. पुन्हा एकदा गोलंदाज विनयला आपण पाहणार आहोत. इथे मात्र आपण जर पाहिलं ना तर विनयने देखील चमत्कार केला. पहिल्याच बॉलवरती विकेट आणि फलंदाज बाद होताना पाहायला मिळतील. शुभम पाटील ला जावं लागेल मैदानाच्या बाहेर. आपण जर पाहिलं तर बॅकफुटला गेले होते आणि त्यानंतर या फटक्यावरती कंट्रोल तितकंसं पाहायला मिळालं नाही शुभम पाटीलचा, आणि त्याला मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागतंय. एक मोठी विकेट डोलवे डॅशर्स या टीमला. खरं तर फलंदाज, सलामीचे फलंदाज दोन्ही आता मैदानाच्या बाहेर येताना पाहायला मिळतील. धावा झाल्या तर धावफलकावरती फक्त 5, फक्त 5 धावा धावफलकावरती येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. हॅलो. खरं तर फिल्डिंग करणाऱ्या संघाचे संघमालक मनीष पाटील यांनी जर झेल पकडला तर संकेत द्रविड यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज त्यांना दिलं जाईल. खरं तर 2 यंगस्टर आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या संघाचं, खरं तर ह्या संघाचं प्रतिनिधित्व आणि संघ त्यांचाच पाहायला मिळतोय. मनीष आपल्याला पाहायला मिळतात इन ॲक्शन मध्ये या मॅच मध्ये. खरं तर आजच्या रात्रीमध्ये सलग त्यांनी 3 मॅचेस जिंकल्यात आणि हा 4था मॅच मैदानाच्या आतमध्ये सागर पाटीलच्या नेतृत्वाखाली खरं तर हा संघ खेळतोय. आणि आपल्या खरं तर विभागातील जास्तीचे खेळाडू त्याच्या टीम मध्ये पाहायला मिळत आहेत आणि त्यांचा खेळ देखील तेवढा चांगला बहरताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांचं देखील कौतुक आपण या ठिकाणी करूया सर्व खेळाडूंचं. विनय पाटील पुन्हा एकदा सज्ज झालाय. वा, अजून एक तेज सरार चेंडू आणि आता सरळ सल्ला विकेट किपर यांच्या हातामध्ये आलाय डॉट बॉल. इथे आपण जर पाहिलं ना मैदानाच्या आतमध्ये तर अप्रतिम गोलंदाजी विनयची पाहायला मिळते आणि आजच्या रात्रीमध्ये खरोखरच त्यांनी इम्प्रेस केले. तब्बल आपण जर पाहिलं पर्पल कॅप होल्डर आता त्याला आपण जरूर म्हणणार आहोत, कारण त्यांनी आतापर्यंत 12 विकेट घेतल्यात आजच्या रात्रीमध्ये. फक्त 12 विकेट. खरं तर 4 मॅच मध्ये 4था मॅच आता तो खेळतोय आणि फक्त 3 मॅच मध्ये काय कामगिरी केली. तब्बल 12 विकेट्स त्याच्या पाहायला मिळतात या संपूर्ण स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतोय. इथे वेगवान फटका, स्वीट साऊंड ऑफ द बॅट, कडक या बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे, आलाय चौकार. धावा झाल्या धावफलकावरती टोटल 12 धावा. 12 धावा धावफलकावरती जरूर आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावफलकावरती 12 धावा या ठिकाणी लागल्या गेल्यात. चला आपण सामना सुरू करतोय. पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळाला आणि त्या बॉलवरती आपण जर पाहिलं ना तर 4 धावा येताना पाहायला मिळत आहेत. टोटल धावा 12 वरती जाऊन पोहोचल्यात. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 12 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचा बॉल शिल्लक असेल आता या ओव्हर मधील, दुसऱ्या षटकातील शेवटचा बॉल. इथे आपण जर पाहिलं तर लेग स्टंप सोडून जाणारा बॉल आणि पंचांनी त्याला वाईट घोषित केलंय. 13 धावा धावफलकावरती लागल्या जातील.
13 धावा धावफलकावरती जरूर आपण पाहतो. इथे लाऊडली अपील आणि आता अपील पंचांनी उचलून धरले. LBWच्या स्वरूपात फलंदाज मैदानाच्या बाहेर. विकेट येताना पाहायला मिळते. फलंदाज या ठिकाणी बाद होत आहेत. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्ग वरती सागरला आपण पाहतोय. आता मात्र या टीमचा प्रमुख मोरक्या म्हणून ज्याला आपण पाहतोय सागर पाटील टेप बॉल ओव्हर मध्ये तो येताना पाहायला मिळतोय. चला सागर आपण देखील मॅच लगेचच सुरू करायचे कारण उद्या देखील आम्हाला दिलेल्या वेळेवरती ही स्पर्धा कव्हर करायची. इथे चांगला फटका इनफिल्डला क्लिअर करण्याचा प्रयत्न केला गेला परंतु इथे काय फिल्डिंग केले पहा. क्षेत्ररक्षणाचं स्टँडर्ड क्वालिटी लेवलचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता मित्रांनो काय बॉल अडवला. इथे शेवटच्या मोमेंटला मात्र झेप घेतली आणि बॉलला आतमध्ये ढकललं. खरं तर आमचे संदीप भोईर सर यांचा खरं तर हात देखील डोक्यावरती गेला की कशा पद्धतीने हा बॉल अडला गेला आणि अप्रतिम असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो. या धावा 2 रन. एकदा बघा परत नाही तर एकच धावले का. चला एकच धाव या ठिकाणी धावले गेले. एकदा चेक करा. तरी चेक आम्ही पुन्हा एकदा करतोय. इथे बॉलला सेफली फील्ड केले का आम्ही सर्व गोष्टी पाहणार आहोत. इथे जम्प केले आणि तदनंतर बॉलला या ठिकाणी ढकललं गेलंय की नाही. सेफ आहे अफलातून क्षेत्ररक्षण. खर तर जम्प केले आणि तदनंतर बॉलला आतमध्ये ढकललं या क्षेत्ररक्षकानं. क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात. चला स्पीडअप करा. भूषण यांचं लाजवाब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय. चला सामना लगेचच सुरू करा. इथे चांगला चेंडू पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. इथे रनआउटच्या स्वरूपात फलंदाज माघारी परतना आपल्याला पाहायला मिळतील. ज्या ठिकाणी आपण जर पाहिलं ना तर धाव्यांची गरज होती आणि आपण जर पाहिलं तर इथे विकेट येताना पाहायला मिळते. चला बॅट्समन लवकर यायचे पिचवर. शेवटची मॅच आहे आपल्याला लवकर संपवायचं आहे. उद्या परत सुरू होणार आहे. उद्या
2:15 रिपोर्टिंग टाइम आहे सर्व टीमसाठी. संदीप सर फोटो बघा लाजवाब आलाय. संदीप सर फोटो बघा ना पहिले तुम्ही. टिका लावायला पाहिजे ना. धावा झाल्या धाफलकावरती टोटल वाईट वाईट खर तर या ठिकाणी बॉल पाहायला मिळतो आणि धावा झाल्या धाफलकावरती 16 धावा. 16 धावा धाफलकावरती जरूर येताना आपल्याला पाहायला मिळतात. चला स्पीडअप कर, आता 5 वाजलेत. यस, सर्वांना खरं तर घरी देखील जायचं आहे आणि उशीर देखील भरपूर झालाय. आणि ही स्पर्धा खरं तर आता शेवटचा सामना. आमचे सर्व आयोजक देखील आता कंटाळलेत. आता कधी घरी जातो आणि पुन्हा एकदा 1 वाजता पुन्हा एकदा ग्राउंडवर यायचं आहे सर्वांना. हॅलो, वाईट प्लस 1 पहा, जवळजवळ आजची रात्र संपायला आले तरी देखील पंचांचं एक्सरसाइज आता संपत नाहीये. एनर्जी खरं तर त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. चला आपण सामना देखील लगेचच सुरू करूया. धावा झाल्या धाफलकावरती 19. 19 धावा धाफलकावरती लागल्यात. चला सामना पुन्हा एकदा सुरू करा. जास्तीचा वेळ सागर आपण देखील घेऊ नये का, कारण आपल्याला देखील ही स्पर्धा कव्हर करायची आहे. आणि पुन्हा एकदा सागर गोलंदाजी मार्गवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे आपण जर पाहिलं तर 18 धावा धावफलकावरती लागल्यात. 18 धावा धावफलकावरती जरूर आपल्याला पाहायला मिळतील. सागर या ठिकाणी सज्ज होताना पाहायला मिळतील आणि त्यानंतर खर तर एवढ्या रात्रीमध्ये देखील शिवसाई ग्रुपचे अध्यक्ष प्रतीक, आमचे प्रतीक पाटील खरं तर या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचा देखील मनापासून आभार आम्ही व्यक्त करतोय. चला फलंदाज लवकरात लवकर पाठवा. धावा झाल्या धाफलकावरती 21. 21 धावा धाफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. 21 धावा धावफलकावरती इथून लागल्या गेल्यात. चला मॅच सुरू करा. 5 विकेट आणि धावा 21 धावफलकावरती लागल्यात. इथे देखील चांगल्या पद्धतीचा बॉल आणि त्याच्यावरती अजून एक विकेट येताना पाहायला मिळते. अजून एक फलंदाज मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतो. 21 या धावसंख्येवरती.
21 खरं तर धावा धावफलकावरती लागल्यात आणि अजून एक विकेट येताना पाहायला मिळते. चला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तुच्छल मी आहे ही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. नवीन फलंदाज अमित सोगले मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. अमित चौगले आपल्याला पाहायला मिळतील स्ट्राईक एंड वरती. सागरचा पुढचा बॉल इथे मात्र ऑनसाइडला टर्न करायचं होतं. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जरूर तैनात होते. चांगलं फील्ड केलं बॉलला आणि आपण जर पाहिलं तर एक धाव जरूर येताना पाहायला मिळेल. या षटकातील अजूनही एक चेंडू इथून शिल्लक असेल. एक बॉल जरूर शिल्लक असेल या षटकातील. चार षटकांचा खेळ समाप्त झालाय. माफ करा 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि धावा झाल्यात धावफलकावरती टोटल 22. चला आपण थोडस स्पीडअप करूया कारण सर्व आयोजक देखील आता कंटाळलेत. चला स्पीडअप करायचंय. अरे लवकर चालू करा. चला लवकर स्पीडअप करायचंय. खूप वेळ होतोय.
थँक्यू सो मच. स्वप्नीलजी पवार. धावसंख्या तितक्या पॉवरची नाही बनवली सर तुम्ही. इथे मात्र मोठा फटका. टर्न केल्या चेडूला ऑन साईडला पाहतो आपण, तिथे काऊ कॉर्नरला फिल्डर. सिंगल नाही, हळूहळू चालले ही शटल. दिवा पेन शटल. धावसंख्या इथे 6 गडी बाद 24. 24 तासातल्या 24 धावा. जणू काय पाठीराखे घेतील आता देवाचा धावा, जे पाठीराखे असतील बॅटिंग करणाऱ्या संघाचे. डोल्वी डॅशर्स. पहाटेचा चंद्रमा. झाली पहाट आणि कोण कोणाची लावेल वाट. धावांमध्ये नाहीये थाटमाट, अजिबात नाहीये. कारण विनय घरतने पूर्णपणे बेड्या ठोकल्यात. मला वाटतं की 11 विकेट त्याने आतापर्यंत घेतलेत. हो, बाहेर टाकला आउटसाइड ऑफ स्टंप. चेडू हाताळला जातोय, शफल नाही बॅट्समन त्या ठिकाणी. आणि तिथे अशा भूत नजरेने पाहतोय पंचांकडे की मला वाईड हवाय. पंचांनी तिसऱ्या पंचाची मागणी केली आहे. अमित ऑन स्ट्राईक, नॉन स्ट्राईकला विकास. पण तो धावाचा नीटसा विकास नाही झाला आतापर्यंत. आमचे तथास्तु डेव्हलपरचे मयुरीजी लाड सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांचं स्वप्न आहे शेवटच्या चेंडू पर्यंत या स्पर्धेमध्ये काही कमी पडणार नाही, त्यासाठी त्यांची उपस्थिती आहे. पाहतो आपण. सलाम आहे त्यांना, सलाम केलाच पाहिजे आपण. दाद दिली पाहिजे, कौतुक केलं पाहिजे. आणि आपण करतोय मनोभावे कौतुक. चेक करतायत तिसरे पंच विजयजी जगताप सर, चेक करतायत. बॉलरची राऊंड आर्म ऍक्शन आहे, साइड आर्म ऍक्शन, जसं लसित मलिंगा. थोडीशी झलक. वाईट डिलिव्हरी. धावसंख्या 1 पुढे अलगदपणे उडी मारते. 25 वर 6 गडी बाद. विनय घरचं हे दुसरं स्वतःचं षटक आहे आणि संघासाठी तो 4थं षटक हाताळतोय. विनयने आज सर्वांचा विनय भंगच केलाय. त्याची बॉलिंग पाहून सर्व प्रेक्षक दंग झाले. असा हा विनय भंग करणारा विनय घरत बॉलिंग करतोय मित्रांनो. शेवटचा चेंडू हाताळेल. धावसंख्या 25 वर. मनीष पाटीलने शेवटचे षटक हाताळून जर विकेट प्राप्त केली तर सुयजी भट साहेबांकडून 5,000 रुपये बक्षीस आले. मनीष पाटील कमॉन कमॉन ऍट द लास्ट ओव्हर. इथे इथे चौकार. मला वाटतं तिथे लेमन कट होती आणि त्या कारणाने 4 धावांनी धावसंख्या फुलली आहे बघा. अनेक जण इथे जांभया देत आहेत. अनेक जणांच्या हातामध्ये चेंडू आहे. आणि सन्माने आमचे तथास्तु डेव्हलपरचे आपल्या स्पर्धेचे पुरस्कर्ते यांच्या वतीने 10,000 मनीजी पाटील साहेबांसाठी. ओ माय गॉड, 15,000 रुपयाची विकेट. टाळ्या वाजवाय विकेट साठी. विकेट येणार असं वाटतंय. ही पहाट अगदी गोड असणार आहे, अमृतावानी गोड असणार आहे. ती गोड करण्यासाठी ही गोड गोड बक्षीस बघा आपल्या स्क्रीनवरती लावतायत. चर्चेला उदाहरण आलंय. जो तो आता कॅश मोजायला सुरुवात करतोय. अरे बाबा कॅश काढून ठेवा आता बाहेर. मनीष पाटील अगदी वॉर्म अप करतोय. एक जबरदस्त फुल हाताचा टी शर्ट घालून रनअप घेतलेला आहे. आणि
मला वाटतंय 21 पावलांचा रनअप वाटतोय आम्हाला. कौस्तुभ पेक्षा जास्त आहे. कौस्तुभलाच बॉलिंग टाकतोय बहुतेक तो. आणि राईट आर्म बुंधा बॉलर, डायरेक्ट बुंधा. मनीष पाटील बऱ्याच वर्षांपासून त्यांचं स्वप्न होतं या ग्राउंडवर बॉलिंग टाकायचं. आणि बॅडलक नाहीये. चला बॉल वाचला, एकच रन गेलेली आहे. आणि पहिला बॉल अतिशय सुंदर टाकलाय. एक बॉल मध्ये फक्त एक रन दिलेली आहे. कमॉन मनीष. एक हाय व्हॅल्यू ओव्हर आहे बहुतेक ही. खूप पैसे लागलेत. आणि पुन्हा एकदा जबरदस्त बॉल. बॅट्समनला बिलकुल समजला नाही. एक चांगली डिलिव्हरी. 2 चेंडूत फक्त 2 धावा दिलेल्या आहेत. त्या पण ही 22ची धाव होती. आणि पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. खूपच आखूड टप्प्याचा चेंडू होता. प्लेयर धावतोय कव्हर्स वरून, एक्स्ट्रा कव्हर, वाईडिश कव्हर कडे. आणि तरी सुद्धा हा चौकार. दोन्ही चेंडू हे गुड लेंथवर टाकलेले होते. हा काहीसा आखूड टप्प्याचा चेंडू होता आणि त्यावर एक कट पॉइंटचा चौकार बॅट्समननी वसूल केलेला आहे. अजूनही 3 चेंडू बाकी. काहीशी चांगली गोलंदाजी करत आहेत रायझिंग सुपरस्टारचे मनीष पाटील. आणि हा, अरे बाप रे बाप रे बाप रे, या दिवसातला पहिला ऑफसाईडला गेलेला सिक्स आहे. नक्कीच बॉलर पेक्षा मी नक्कीच बॅट्समनचं कौतुक करीन, कारण हा शॉट खेळण्यासाठी खूपच चांगल्या स्किलची गरज असते. आणि बॉलरने हा चेंडू काहीच खराब टाकला नव्हता, पण बॅट्समनच्या स्किलनी हा चेंडू षटकार गेलेला ऑफसाईडला. हा, आणि पुन्हा एकदा बुंदा बॉलर. मी बोललेलो ना बुंदा टाकतो. बरोबर लोअर फुलटॉसचा चांगला चेंडू टाकलेला, 2 धावा आल्या. आणि हा शेवटचा चेंडू. एक चेंडू आहे. पैसे एवढे लागलेत की लावणाऱ्यांना प्रत्येक बॉल माहिती आहे. त्यामुळे बॉल टू बॉल इथे स्कोरिंग चाललंय. आणि पुन्हा एकदा षटकार. का एक ऑफ साइडला त्यांनी षटकार खेचला आणि एक लेग साइडला कातळ फोडणारा षटकार खेचला. अशा प्रकारे डोल्बी डॅशर्सच्या रन्स झाले आहेत. 49 धावा झालेल्या आहेत आणि 50 ला विन आहे. तिन्ही टीमचा विनिंग सिनारिओ मी सांगणार आहे आता. जर डोल्बी डॅशर्स या टीमनी सुपर स्टार या संघाला 27 धावांमध्ये जर रोखलं तर ते या ग्रुपला टॉप क्वालिफाय करणार आहेत. जर 28 रन सुपरस्टारनी केल्या तर ते या ग्रुपचा टॉप क्वालिफाय असतील.
आणि डोल्वी डॅशर्स यांना जर या ग्रुपच्या 2 नंबरला क्वालिफाय व्हायचं असेल तर त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये 48 धावांमध्ये सुपरस्टार संघाला रोखावं लागेल. 49 धावा झाल्या तर सुपर ओव्हरमध्ये जाईल, तिथे नेट रन रेट कॅल्क्युलेट होणार नाही. त्यामुळे 48 रनमध्ये जर तुम्हाला क्वालिफाय व्हायचं असेल सेकंड नंबरला तर 48 धावांमध्ये थांबवायला लागेल. त्यांच्यामध्ये शुभम हे ओनर आहेत आणि ते पण ते खूप चांगली बॅटिंग करतात, पण मी त्यांना या टुर्नामेंटमध्ये एकदाही बॅटिंग करताना बघितलं नाही. नाही, बॉलर स्टार्क आहेत ते. माझ्या बाजूला अथर्व सावंत अव्हेंजर्सचे सर्वेसर्वा मला सांगतायत की मागच्या वर्षी तो माझ्या टीममध्ये होता. माझ्या टीममध्ये त्यांनी टेप बॉल सुद्धा टाकलेला होता, परंतु तो स्वतःच्या टीममध्ये तो बॉलिंग टाकत नाहीये. कदाचित मी हे म्हणेन की दुसऱ्यांचे पैसे घेऊन जुगार खेळणं आणि स्वतःचे पैसे घेऊन जुगार खेळणं यामध्ये कदाचित फरक असू शकतो. हा खूप मोठा फरक असू शकतो. आणि माझे समोर राहणारे आणि माझे विरोधी पक्षाचे मित्र प्रथमेश पोटफोडे यांचे इथे आपण टुर्नामेंट बद्दलचे काही विचार ऐकायचे काय.
धन्यवाद सुयश भट सर, आपले लाडके आयोजक. आणि स्पर्धेचे आपले पुरस्कर्ते सुद्धा आपल्यामध्ये आहेत. मयुरेशजी लाड सर पाहतायत. ओ हो शॉट आहे, अपी स्क्वेअर कट, सुंदर व्यवस्थित जातोय, अगदी धावतोय पळतोय. फिल्डर सुद्धा बाहेर, चेंडू सुद्धा बाहेर मैदानाच्या. 4 धावांसाठी चौकार. मेरिट नुसार कसं खेळायचं बघा. आधीचा फटका सुद्धा सागरला असाच मारायचा होता, तंत्राने बॅट वेगाने फिरवायची होती, रोल करायची होती. इथे चांगलं रोलिंग केलं आणि एक गडी बाद, धावसंख्या 4. 50चं टार्गेट आहे जिंकण्यासाठी रायझिंग सुपरस्टार या संघापुढे. जे टार्गेट ठेवले डोलवी डॅशर्स या संघाने. 4 षटकात 29 धावा होत्या आपण बघितल्या आधीच्या इनिंग मध्ये. त्यानंतर पुढच्या षटकामध्ये 20 धावा ठोकल्या गेल्या शेवटच्या षटकामध्ये. हा गोलंदाज कौस्तुभ, वेगवान गोलंदाज, टायमिंग बेमिसाल. फक्त बॅट चेक केली आणि तिथे मात्र झेल पण चेक केलाय, टेक केलाय. काय झेल, रनिंग कॅच. खूप अंतर कापलं, डाव्या बाजूने पळत होता, धावत होता, नजर होती चेंडू पर्यंत. आणि असे कॅच टेकर असतील तर तुम्ही किती पण धावा रोखू शकता. हा बघा झेल, हवेमध्ये जात असताना वेगाने आला आणि स्वतःच बॅलन्स राखलं त्या ठिकाणी. सूर्याची आठवण झालीये. इतका सुंदर झेल टिपला या ठिकाणी. बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ काही सेंटीमीटरचं अंतर राखलं. फायनल मॅचचा तो कॅच होता आफ्रिकेच्या विरुद्धचा. वा, कॅच विंच मॅचेस उगाच म्हटत जात नाही. सूर्यादादा, एकच वादा. सूर्यादादाने आमचे 2 दादे आहेत या ठिकाणी, मयुरजी लाडदादा आणि संचयजी शिंदे दादा. हे बघा लगेच स्क्रीनवरती आले सुद्धा. शेवटपर्यंत थांबायचंय हे ठरवलं होतं त्यांनी. आपली स्पर्धा आहे आणि आपल्या स्पर्धामध्ये या जगताने आपल्या सुद्धा शेवटपर्यंत पाहिलं पाहिजे. आणि आपल्या स्पर्धेमध्ये आपली कामगिरी, आपलं नियोजनबद्ध आयोजन, सोबतीला सुयशजी भट साहेबांचं आयोजन आणि फ्रेंड्स ग्रुप, या सर्वांची मेहनत इथे पणाला लागली. इथे मात्र पणाला लागलीये. विकेट सोडलीये, झेल सोडलाय, कॅच सोडलीये. त्या ठिकाणी आडव्या बॅटनी उचलायचं होतं. बॅट्समन बघा डील करून दाखवते पुन्हा एकदा की समोर उडवायचं होतं व्ही शेप मध्ये. दीपक पाटील त्या ठिकाणी बीट झाला, बचावला, जीवनदान मिळालं. धावसंख्या प्रेक्षक 4. 2 गडी बाद. पहिलं षटक हाताळते कौस्तुभ. 5 चेंडू पडलेत. 50 धावांचं टार्गेट जिंकण्यासाठी. संदीप भोईर म्हणतात की दशरथ पाटील असते तर, आणि हा झेल तेव्हा सोडला असता तर त्यांचे शब्द वेगळे असते. त्यांचा शब्द भंडार साठा वेगळा आहे. नॉनव्हेज आहे त्यांच्याकडे जास्त. इथे पॉइंटला दिशा दिली. शेवटच्या चेंडूमध्ये एक सिंगल आली. धावसंख्या 5 वरती 2 गडी बाद. येणारे चेंडू आता 24 आणि 24 चेंडू मध्ये 45 धावा करायचे आहेत. राईज करावं लागेल, गरुड झेप घ्यावी लागेल. आणि बघा आपल्या स्क्रीन होते आपले लाडके मयुरीजी लाड साहेब चेंडूला उडवतायत. त्यांना सुद्धा वाटतं की मी सुद्धा एखादा सामना खेळावा, ही माझी स्पर्धा आहे. आणि मँगो विलेज दाखवलं जाते. वा, हे बघा मँगो विलेज 15 एकर, 15 ते 16 एकर मध्ये बंगलो सिस्टम, बंगलो प्रोजेक्ट आपल्या भेटीस आले. येते वर्क इन प्रोग्रेस. अनेकांना भुरळ पाडणारा हा प्रोजेक्ट आहे. 50 प्लॉट आहेत त्या 16 एकर मध्ये. ऑल फॅसिलिटीज A1 क्वालिटीच्या अवेलेबल. ऑल कंपाऊंड, पूर्णपणे रोड जो आहे डांबरीचा रोड असणार आहे. सीसीटीव्हीचं कव्हरेज, सर्वेलन्स असणार आहे. स्ट्रीट लाईट विथ वायफाय. सामना स्पीडअप करा जसं मँगो विलेजचं काम स्पीडअप झालंय. आणि सेपरेट ट्रान्सफॉर्मर असणारे लाईट सुविधेसाठी. वॉटर सप्लाय इन एव्हरी प्लॉट. 50 प्लॉटचं 16 एकरचं प्रोजेक्ट बंगलो सिस्टम. अवश्य भेट द्या. तथास्तु डेव्हलपरच्या वतीने या आपल्या भेटीस आलेलं फार मोठं सुंदर स्वर्गीय प्रोजेक्ट मँगो विलेज. ही संकल्पना अगदी फॉरेन मधून आली हळूहळू काही वर्षांपासून. आणि आमच्या मुरबाड परिसरामध्ये सुद्धा पाम विलेज आहे. त्या परिसरात
आफ्रिकन स्टाईलचे बंगलोज तयार केलेले आहेत. अगदी म्हसाची यात्रा तुम्ही ऐकली असेल ना, त्याच रोडला तो बंगलो, ते बंगलोचं प्रोजेक्ट आहे. पाम विलेज ऍट शिरोली गाव. आणि शिरोलीची स्पर्धा आम्ही नुकतीच माझ्या मागच्या आठवड्यात कव्हर केली होती. सुंदर रमणीय दृश्य त्या परिसरामध्ये, वातावरण, निसर्गरम्य सानिध्य. इथे बॅट आणि बॉलचं सानिध्य अजिबात नाहीये, संपर्क नाहीये. धावसंख्या स्थिरवर आहे, 5 वरती 2 गडी बाद. हळूहळू चेंडू कमी होत चाललेत. धावा आणि चेंडूचं अंतर वाढत चाललंय. अमित ठाकूर ऑन बॉलिंग मार्क. ए ठाकूर, मुझे विकेट दे दो, असे त्यांचे पाठीराखे म्हणतायत. आणि बॅटरला काय म्हणत असतील, ए बैटर ठाकुर के अगेंस्ट हमें फटका दे दो, चटका दे दो, चौका दे दो, छक्का दे दो. और आ गया मैदान में चौका. 4 रन, 4 रन. शोले मधला ठाकूर प्रत्येकाला आठवू लागलाय. संजू कपूर, चांगली अदाकारी होती, चांगली कलाकारी होती. आणि ते धावसंख्या 9 ह्या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली पाहतो आपण. मैदानामध्ये 9-9 सरकारची लॉबी पाहतो आपण, तिन्ही पण पंच. परंतु इथे बॅट्समन सांगतो की आम्ही सामना सोडणार नाहीये. दीपक पाटील आगास करतोय मैदानामध्ये. लेफ्टी आहे, लेफ्टीचे फटके पाहण्याजोगे असतात. हा फटका मारायचा प्रयत्न होता आणि पंच राज ठाकरे सर आम्हाला वळून सांगतायत की हा वाईट घ्या, अवांतरने धावसंख्या जोडा. धावसंख्या झालेली आहे दुहेरी अंक, 10 वरती 2 गडी बाद. काय आणि बोकारे सर असते म्हणाले असते की हा तेंडुलकरचा आकडा आहे 10. अंजली भाभीचे राजे. बुकारे सरांकडे किती पाठांतर आहे, किती त्यांचं जबरदस्त टायमिंग आहे. सुंदर, मस्त समालोचन, खूप छान. अगदी वेगळी छाप आहे. प्रत्येकाची एक वेगळी शैली असते. जसं स्वप्नील पवार, त्यांच्या शब्दामध्ये धार आहे. जसे प्रवीणजी गायकर, दसरथजी पाटील, काका म्हात्रे, वेगळी प्रत्येकाची वेगळी शैली. आणि इथे मात्र शैलीला फटका सजवण्याचा प्रयत्न. तिथे नॉन स्ट्राईकला धोका होता. धोका तिथे घेतला आणि पंचांनी तिसऱ्या पंचाची मागणी केली आहे. वेदर इट इज रनआउट ऑर नॉट चेक केलं जाईल. क्लायमॅक्स तिथे पाहायला मिळाला चेंडूमध्ये. विकेटचं राखण करण्याचा प्रयत्न, बचाव करण्याचा प्रयत्न आपल्या संघासाठी, आपल्या लीगसाठी. मी माझी विकेट राखण्याचा प्रयत्न करेन असं दाखवलं नॉन स्ट्रायकिंगच्या फलंदाज करण याने. मेरा करण आ जाएगा असे पाठीराखे म्हणतात. पण तो करणला स्ट्राईक मिळत नाही. पण तो इथे करण राहील काय? नाही, तो जाईल. ओईटी आर्युएन रन आउट. बॉलर म्हणतो चले जाओ. फलंदाज बाद. धक्का क्रमांक 3 लागलाय प्रेक्षकांनो. रायझिंग सुपरस्टारचा हा स्टार बाद झालाय. करण करे कोई भरे कोई. क्रिकेटची आत्महत्या समजली जाणारी विकेट. कोणाला पण आवडत नसते विकेट, प्रेक्षकांना सुद्धा नाही आणि खेळाडूला सुद्धा आवडत नसते विकेट. आणि आमच्या भविष्य लाड साहेबांना सुद्धा ही आवडली नाही विकेट, की अशा प्रकारे विकेट गेली करणची, ज्याच्यावरती फार मोठी जबाबदारी होती संघाची. परंतु तो निघून गेला आता डगआउट झोन कडे. एकही चेंडूला सामोरं न जाता बघा, तेच म्हणाल सर की करे कोई भरे कोई. काही पण त्याचा योगदान देता आलं नाहीये. स्वतःवरती सुद्धा नाराज असेल, परंतु त्यांनी आपल्या संघासाठी जोखीम घेतलं होतं. ही महत्वाची बाजू आहे मित्रांनो. आपल्या संघासाठी बलिदान द्यावं लागतं. आपल्या पेन तालुक्यासाठी कामाचं बलिदान दिलंय बघा आपल्या मयुरीची लाड साहेबांनी. रात्रभर जागले, त्यांचे डोळे सुद्धा अगदी तिथे पापडा लावतायत, परंतु बंद होऊ देत नाही बघा. आपण त्यांना पाहू शकतो आपल्या स्क्रीनवरती. डोळ्यावरती झोप आहे, परंतु नाही, मी झोपणार नाहीये, मी साखर झोप घेणार नाहीये, ते सांगतायत. विश्वास नांगरे पाटील साहेबांचं ते वाक्य, ज्यांनी अजमल कसाबला बेड्या ठोकला त्या ताज हॉटेलमध्ये, ते काय सांगतायत की मनाशी बाळगलेलं स्वप्न पूर्ण झाल्याखेरीज मी संघर्षाचं मैदान सोडणार नाही, साखर झोप घेणार नाहीये, असा संकल्प करून पेटून उठा मैदानामध्ये. आणि तो ताज हॉटेल पेटत असताना बेड्या ठोकल्या होत्या कसाबला, असा विश्वास नांगरे पाटील, हाय क्लास ऑफिसर, सर्वांना हवा असं वाटणारा अधिकारी, पोलीस अधिकारी. फार मोठा क्लास आहे त्यांच्याकडे. इथे आता मात्र फार मोठ्या क्लासने क्लासिकल बॅटिंग आणि हिटिंग करावी लागणार आहे.
धावसंख्या पुढे जात नाही, टर्न केलाय, उचलून घेतो चेंडू, मस्त टप्पा पडला आणि इथे चेंडू बाहेर काढलाय गोलंदाज अमित ठाकूरने. 3 गडी बाद, डॉट चेंडू, धावसंख्या स्थिर 10 वरती. भारतरत्न सचिन तेंडुलकर साहेबांचाच आकडा 10, ज्याची जर्सी क्रमांक. आणि आपल्या बाजूलाच पाहतो त्यांचं पॅव्हिलियन, त्यांच्या शुभ हस्ते ह्या स्टेडियमचं उद्घाटन झालं होतं अशी माहिती आपल्या सर्वांना मिळाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम पेन ह्या ठिकाणी ही स्पर्धा रंगत आहे. पेन बिग बॅश धमाका प्रीमियर लीग मेगा स्क्रीनच्या समोर हा चेंडू ट्रॅव्हल होतोय, तिथे फिल्डर पोहोचलाय डीप मिडिकेटर आणि काउकॉडच्या मध्ये, तिथे फिल्डर पोहोचेपर्यंत 2 धावा इथे मथुरच्या वेगाने पूर्ण केल्या दोन्ही फलंदाज दीपक आणि मितेश याने. धावसंख्या 12 वरती, 3 गडी बाद, 12 धावा, 2 षटकाची समाप्ती. आणि आम्हाला चांगली माहिती देत आहेत इथे आपले लाडके स्कोरर नव्हे तर त्यांच्याकडे सुद्धा माहितीचा खजिना आहे. ज्ञानपुरुष आहेत आमचे संदीपजी भोईर सर, सांगतात की उद्घाटन करण्यासाठी आपले भारतरत्न सचिन तेंडुलकर साहेब जे आलेले, त्यांच्या सोबतीला आपले कर्नल दिलीप वेंगसरकर सुद्धा आले होते. वा क्या बात आहे, इंडियाचे कॅप्टन. काय बोल क्लासिकल फटकेबाजी, क्लासिकल बॅटर मध्ये नोंदणी असणारे कर्नल दिलीप वेंगसरकर. टेप बॉलचं षटक असणार आहे, तिसरं षटक. येस सर, यू आर राईट. आणि संदीप भोईर सर सुद्धा राईट की त्यांनी सांगितलं की 2 दिग्गज खेळाडू आपल्या या क्रीडा नगरीला उद्घाटन करण्यासाठी भेट देऊन गेले. अजून काय पाहिजे पेनला? पेन तालुक्याला खूप काय मिळालं, याचा अर्थ हे कोकण आहे. सर्वांना हवं असं वाटणार. आमचं भिवंडी असो, कल्याण असो, प्रत्येकाला उन्हाला आला की या कोकणाचीच आठवण होते. चला अलिबागला, चला कोकणामध्ये फिरायला, चला चौपाटीवरती. आणि हेच कोकण आहे, त्या कोकणामधली ही स्पर्धा पाहतो आपण. क्रिकेटची पंढरी रायगड जिल्हा, त्या रायगड जिल्ह्यामधला हा आदर्श तालुका पाहतो आपण. या आदर्श तालुक्याची आदर्श स्पर्धा आदर्श येवन जोडीच्या वतीने संजयजी शिंदे साहेब, मयुरीजी लाड साहेबांच्या वतीने, सोबतीला सुयशजी भट साहेब, त्यांच्या सोबतीला संपूर्ण फ्रेंड्स ग्रुप, आदर्श ग्रुप म्हणून तर आदर्श स्पर्धा पहिल्या रजनीमध्ये सर्व लाडक्या क्रिकेटच्या जगताने आणि प्रेक्षकांनी पाहिली आहे. इथे आपण पाहतोय धावसंख्या 12, 3 गडी बाद. टेप बॉलचं षटक सुरू केलंय, पहिला चेंडू सुंदर हाताळलाय, मस्त टप्पा टाकलाय. हा चेंडू पडला कधी कधी तर खूप वेगाने टर्न होत असतो. जगत सरकारने काय चेंडूला टर्न केलं होतं बघितलं आपण सीझन 3 मध्ये ISPL मध्ये. आणि जगत सरकारने तो पोरचे कार जिंकली होती, कॅरियरा 911 ती दिली होती आपले भारतरत्न सचिन तेंडुलकर साहेबांनी. त्यांचीच संकल्पना ISPL म्हणजे. आणि इथे बघा समीकरण लगेच आपल्या डोळ्यासमोर. 17 चेंडूंमध्ये 38 धावांची गरज. 17 दुने 34 होतात संदीप सर, त्यापेक्षा जास्त धावा प्रत्येक चेंडूमध्ये कराव्या लागतील. 2.5 ते 3 धावा प्रति चेंडू. बॉलांचा वापर केला प्रॉपरली, चेंडू हाताळतोय, टेप बॉलचं षटक सुंदर इथं हाताळतोय, टाळांचा गजर प्राप्त करतोय गोलंदाज. या ठिकाणी आहे मिस्टर रूपम म्हात्रे. रूपवान बॉलिंग करतोय. धावसंख्या पुढे जात नाही, 12च्या पार जात नाहीये. टायमिंग तर पुढे पुढे चाललंय. 12 पण वाजून गेले आणि आता पहाटेचे 6 वाजायला आलेत. पुन्हा या दिवसाचे 12 वाजतील, त्यानंतर पुन्हा आपली गाठ भेट होणार रजनी 2 मध्ये. येस, हा कॉमेंट्री बॉक्स बघा दाखवला जातोय, कव्हर केला जातोय आमच्या साई प्रीत ह्या एडिटर कडून. ऑपरेटर एडिट सुंदर करतोय आणि बॉलिंग इथे डाव्या स्टीच्या बाजूने की बाहेर बघायचं आता. पंच पाहतायत, इम्पॅक्ट चेक केलं, फिनिशिंग चेक केलं आणि बघा त्यांचं पायाचं फिनिशिंग बघा. सकाळचा व्यायाम त्यांचा, म्हणून त्यांची उंची वाढत चालली. हात सुद्धा लांब लांब होत चाललेत. कवायत आहे, योगा आहे, बहुआयामी माणूस आहे मित्रांनो. 57 वर्ष त्यांचं वय चालू आहे आता. 57, 8,000 सामने आतापर्यंत कव्हर केले टेनिस क्रिकेटचे आणि 27 लेदर क्रिकेटचे वन डे सामने कव्हर केलेत. उद्या अजून काय सांगेल त्यांच्याबद्दल, मध्ये मध्ये वेळ मिळेल आपल्याला. धावसंख्या 13 वरती, 3 गडी बाद, 3-13. ये मैच किसका है भाई? ना तेरा है ना मेरा है. पाठीराके म्हणतात की डोल्बी डैशर का मैच है भाई. देख भाई देख, उनकी जुबान बहुत बढ़िया है.
रात के 12 बजे से उनकी जुबान पे फिदा हो गए. ते म्हणाले पहिली सुपर ओव्हर झाली, ते म्हणाले आता 50चं टार्गेट आलं. म्हणता तुम्ही विचार करा त्यांची जुबान, त्यांची जीभ कोणत्या कलरची असेल. त्यांची जर्सी पिंक आहे, जीभ पिंक असेल की नाही माहिती नाही. धावसंख्या 13 वरती 3 गडी बाद. काय बॉलिंग करतोय, टेप षटक हाताळतोय, टेप बॉलचं षटक. आणि वाईटचा रिव्ह्यू इथे बॅटरने मागितले, तिसरे पंच पाहायला आलेत. प्रतापजी जगताप, विजयजी जगताप. रिपीट चेक केलं जात आहे. स्पर्धा फार मोठी आहे, प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली पाहिजे मित्रांनो. स्पर्धेला गालबोट लागू द्यायचं नाही आपल्याला, अन्याय होऊ द्यायचा नाही कोणावरती. ही काळजी घ्यावी हा प्रयत्न आहे प्रत्येकाचा. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चेंडू अगदी योग्य आहे. रूपम म्हात्रेचा थंब दाखवला आमच्या त्याच्या 12 खेळाडूने. कमॉन कमॉनचा नारा. धावसंख्या 13, 3 गडी बाद. अवघड होत चाललंय, अशक्य नाही मित्रांनो. म्हणतात ना की अशक्य ते शक्य करावं, शक्य ते सहज करावं, सहज ते सोपं करावं, सोपं ते साध्य करावं आणि ते कार्यसिद्ध करावं, कार्यसिद्धीच न्यावं. तशी स्पर्धा कार्यसिद्धीच नेलेली आहे. स्वतःला सिद्ध केलं एवन जोडीने की आम्ही फार मोठी स्पर्धा हाताळू, जबाबदारी स्वीकारू आणि माघारी घेणार नाही. चेंडू माघारी जातोय स्क्वेअरलेगला. हा चौकार येतोय या चेंडूवरती. धावसंख्या 17, 17, 3 गडी बाद. अजून 33 पाहिजेत ना. 14-33 समीकरण. हे 2 चेंडू फार आता महत्वाचे असतील दोन्ही संघांसाठी. जर अशा प्रकारचे दोन्ही पण चांगले फटके आले ना तर संदीप सर मॅच बनेल, मॅच बनेल. जास्त एकत्र येऊ नका प्लीज. तुम्हाला उगवत्या सूर्याला नमस्कार करायचा असेल तर घरातून पण करा, इथून नका करू प्लीज. आपापल्या घरी चला, गॅलरीमध्ये उभे राहा, नमस्कार करा. 14 मध्ये 33. हा पुढचा चेंडू आपटी दिलीये तिथे मात्र शॉर्ट फाईन लेगच्या फिल्डरने डायरेक्ट हिट केले. फलंदाज रनआउट होतोय. विकासनी रनआउट केलाय, चमत्कार केलाय, कमाल धमाल. विकेटचं पतन. चौथा गडी बाद. मितेश बाद. दीपक पाटील अजून आहेत. मॅच अजून आहे, परंतु कोणाच्या बाजूने आहे अजून आपण सांगू शकत नाही. क्रिकेट आहे मित्रांनो. 13 चेंडू शिल्लक, 13 मध्ये 33 ची गरज. आपण उल्लेख केला की 2 चांगले फटके आले पाहिजेत, पण तिथे फटकाने तर चटकाच दिला डॉल्बी डॅशर्स संघाने आणि विकेटचं पतन केलं. काय डायरेक्ट हिट केलं, मस्त हिट केलं नेम तिथे. आणि 1 फॉर द ओव्हरचा इशारा पंचांचा, माधव ठाकरे सरांचा, त्यांनी दर्शवलाय बॉलरला की पुन्हा तुम्ही बाउन्सर सेकंड टाकू शकत नाही या षटकामध्ये. पाबंदी असेल. न्यू बॅटर इन साजन. सुपर हिट साजन. माधुरी दीक्षित, संजय दत्त, सलमान खान. काय ती गाणी, मस्त गाणं. बहुत प्यार करते है तुमको सनम. सुंदर गाणं. अनुराधा पौडवाल यांचा आवाज. वा, साज ताज. सुरेख पिक्चर, सुपरहिट मूवी. आणि स्पर्धा सुद्धा सुपरहिट मित्रांनो. जशी मूवी सुपरहिट तशी स्पर्धा शोमॅन. आमचे एवन जोडी शोमॅन, या क्रिकेटचे शोमॅन. मयुरीजी लाड, संजयजी शिंदे साहेब. सोबतीला नियोजनबद्ध आयोजन करणारे आमचे सुयेशजी भट सर आणि सोबतीला संपूर्ण फ्रेंड्स टीम, फ्रेंड्स ग्रुप यांची स्पर्धा आपण अनुभवतोय. आणि पहिली रजनी सर्वांना खिळून ठेवली, सर्वांना भुरळ पाडणारी ठरली आहे. पण तो धावसंख्या तितकी व्यवस्थित नाहीये तसं पाहता. संदीपजी मोठे फटके येतच नाहीत. धावसंख्या 18 वरती थांबले. 4 गडी बाद. अजून 32 पाहिजेत. 13-32. मगाशी पण कोणतरी आवाज दिला की अजून 32 कर, 32 कर. आता तो आवाज आला पाहिजे की अजून 32 करायचे आहेत. चेंडूला बाहेर टाकलं. गोलंदाज रूपम म्हात्रेने बचाव केलाय, पण तो तिथे पंचांपासून तुम्ही बचाव करू शकत नाही. बघा पंखांचा पसारा फुलवलाय, पंख उडू लागले. माधव सर आमचे लाडके, आपले लाडके स्कोरर, प्रोफेशनल स्कोरर म्हणतात की तुमच्या क्लासला यायला तयार आहेत ते. योगाच्या, पंचांच्या नाही, लक्षात घ्या. धावसंख्या 19 वर 19 धावा.
धाव फलकावरती हळूहळू इथे अंतर वाढत चाललंय जय आणि पराजय मधलं, टार्गेट मधलं. साजन कोळी, साजन कोळीला पुन्हा एकदा चेंडू लांब ठेवतोय, बाहेर बोलवतोय, ये मला बाहेर येऊन मारून दाखव. बचाव करतोय इकडे गोलंदाज, टाळ्यांचा गजर होतोय ह्या अवांतर धावेसाठी. व्हाईटची हॅट्रिक झाली म्हणून टाळ्या वाजल्या बघा. पण तो व्हाईटच्या हॅट्रिकसाठी बक्षीस लगावलं नाही कोणी. येणाऱ्या काळामध्ये अशीच बक्षिसं असतील सर. बक्षिसं लगावणं सुरू झालं आमच्या परिसरामध्ये. झेल सोडा तरी बक्षिसं मिळतात. बापरे, आम्हाला सुंदर माहिती दिली की एका अंडर बॉक्स टुर्नामेंट मध्ये लागोपाठ 28 वाईट टाकले गेले होते. म्हणजे ती किती मोठी सेटिंग असेल, किती मोठी बेटिंग असेल. मयुरजी लाड साहेब विचार करा. अब्जो खरबोची ती बेटिंग सेटिंग असेल. आला चौथा, आला वाईट. अरे तुला 28 टाकायचे नाही बाबा, तुला रेकॉर्ड मोडायचं नाही, प्लीज काळजी घे. रिव्ह्यू आलाय. या सर, या सर. धावसंख्या इथे या वाईडनी 21 वर चेंज केलं. ओके, हरकत नाही. चला, षटक समाप्त झाले सर. बॉल वाईट दिला, रिव्ह्यू नाही पाहिजे तुम्हाला. येस, वाईट तुम्ही लिगली ठरवला तिकडे, म्हणजे तुम्ही शिक्कामोर्तब केले. तिसऱ्या पंचाची मागणी नाहीये. येस, धावसंख्या 21 बरोबर. म्हणजे अजून 13 चेंडू शिल्लक आहेत. षटक समाप्त नाही झालं. वाईटची नोंदणी झाली. साजन कोळी समोर. ओ, पुन्हा एकदा तिथे खोलट टप्प्याचा वाईट यॉर्कर हाताळलाय. बॉलिंग, सुंदर बॉलिंग केली आहे. बाहेरच बोलवलं, पण तो फलंदाजाचे तिथे पाय चालले नाही मित्रांनो. जसं आपण फुटवर्किंग नेटवर्कचा विचार करतोय, फुटवर्किंग महत्वाचं असतं. इथे समीकरण बघा, आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहू शकता. डॉल्बी डॅशरच्या विरुद्ध रायझिंग सुपरस्टारला जिंकण्यासाठी 12 चेंडूंमध्ये येणाऱ्या 29 धावांची गरज. 12-29 समीकरण अवघड झालंय, अशक्य नाही मित्रांनो. कुछ भी असंभव नहीं इस दुनिया में. तुम जो सोच सकते हो वो तुम कर सकते हो. वो तुम सब कुछ कर सकते हो जो तुमने आज तक नहीं सोचा है. सोच के देखो सितारे बदल जाएंगे, नजर बदलो नजारे बदल जाएंगे. बुकारे सरांनी सांगितलं आणि तुम्हाला आम्ही सांगतोय की फिल्डिंग लावून घ्या, फिल्डिंग लावून घ्या. जास्त एकत्र येऊ नका. आम्ही समजू शकतो की क्रुशियल मोमेंट आहे. तुम्ही पण समजा की सकाळ होणार आहे. प्लीज, तुम्हाला पुन्हा यायचंय, दुपारी यायचंय, आम्हाला पण यायचंय, सर्वांना यायचंय. त्यामुळे एक एक मिनिट वाचवा, एक एक सेकंद वाचवा. पुढच्या नवीन 5 टीम येतील. काही विनर असतील ते थोडे झोपतील, जास्त झोपतील, आराम करतील, अभ्यास करतील. पण तुझ्या नवीन टीम येतील त्या वेळेवरती, त्यांनी वेळेवरती यायचंय. असं सुयेजी भट साहेबांनी सांगितलं की आपण रिपोर्टिंग वेळेच्या आधी करा. 21 धावा धाव फलकावरती 3 षटकाची समाप्ती. रायझिंग सुपरस्टार संघ प्रेक्षकांनो धावांचा पाठलाग करतोय आणि विपक्ष संघ आहे तो डॉल्बी डॅशर्स, ज्याने 49 धावा उभ्या केला. 50चं टार्गेट. ते पेलवता नाकी न आले, घाम फुटले खायचं. परंतु इथे मात्र जर आता बॅट सुटली तर समोरच्या संघाला घाम फुटू शकतो. आता सुसाट वेगाने बॅट फुलवावी लागेल, धाव फलक फुलवावं लागेल. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि समोर गोलंदाज कौस्तुभ येतोय. ओ हो, बॅट स्लाइस केलीये. चेंडू जाते थर्ड मॅनच्या अगदी मधल्या रिकाम्या जागा भरत असताना भेट केली, तिथे भेटली जागा आणि इथे हा चौकार. झोपलेले जागा, जागे व्हा, जागते रहो. मॅच ऑन करतोय बॅट्समन. इथे चौकाराला बघा, चौकार गेलाय. तिथे थोडासा क्रॅम्प आला फिल्डरच्या पायामध्ये बघा. ते थोडेसे लंगडत आहेत त्या ठिकाणी, कारण तुमचं रात्रभर खेळणं सुद्धा इथे कारणीभूत आहे. त्यासाठी तुमचा फिटनेस महत्वाचा असतो, आपण समजू शकतो या ठिकाणी. परंतु इथे दीपक पाटीलच्या या बॅट म्हणून चौकार आपण बघितल्या. 4 धावा आल्या आणि धावसंख्या 4 नि पुढे 25 वर. 25 झाल्या, 25 पाहिजेत. 11 बॉल मध्ये 25 पाहिजेत. बारावे खेळाडूंची आता वर्णी लागले मैदानामध्ये. रिप्लेस 50चं टार्गेट प्रेक्षकांनो अर्ध कंप्लीट झाले, पण तितके बॉल चेंडू शिल्लक नाहीयेत. 11 चेंडू शिल्लक आहेत, 25 धावा अजून करण्यासाठी. सुपरवर एक मॅच झाली.
स्पर्धेचा नियम आहे की चेसिंग कंपल्सरी नाहीये, पण तो प्रयत्न करा की मॅच सुपर ओव्हर पर्यंत जाणार नाहीये. वेळही वाचवा आणि स्वतःचा विजय प्राप्त करा. दोन्ही पण संघांना सांगतोय. आमच्यासाठी दोन्ही पण संघ महत्वाचे आहेत, आमच्या आयोजकांसाठी महत्वाचे आहेत. आमची इव्हन जोडी सुद्धा सांगते की प्रत्येकाने स्वतःला विजय कसं करता येईल हा प्रयत्न करा. सोडू नका, हार मानू नका. शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या चेंडूपर्यंत प्रयत्न करा. प्रयत्नाती परमेश्वर. केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे. इथे पुन्हा बाहेर बोलवलंय गोलंदाज. जसं आधीचं षटक बघितलं की वारंवार ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू टाकत होता. इथे अँगल प्राप्त केलं लेफ्टीला आणि चेंडू बाहेर निघाला विकेट घेऊच्या हातामध्ये. डॉट चेंडू बघा, आपण पाहू शकता आपल्या स्क्रीनवरती. एवन जोडीचे आपले जनक सुयेजी भट आयोजक साहेब, सोबतीला आपले मयूरजी लाड साहेब आणि अथर्वजी सावंत साहेब सुद्धा जोडले गेलेत. तिघांचे नजर ओनर आहेत, ते ओनर आहेत. आणि का नको, प्रत्येकाला टेन्स आहे, टेन्स आहे, टेन्स वाढत चाललंय. बॅटिंग करा संघाच्या ओनर मध्ये, संघाच्या पाठीराख्यांमध्ये. बॅट चालते परंतु चेंडूचा संपर्क होत नाहीये. आणि कौस्तुभ इथे त्याचा दरारा इथे सिद्ध करतोय. काय मातब्बर बॉलर आहे, एक्सप्रेस आहे. सुपर सुपर डुपर बॉलिंग करतोय. पेस वरती छान त्याचा कंट्रोल आहे, मास्टर की आहे. आणि अँगल प्राप्त करतो या ठिकाणी. 10 चेंडू शिल्लक राहिले, 10 मध्ये 25. सामना हळूहळू पुढे चाललाय परंतु धावसंख्या पुढे जात नाही. बॅट्समन पुढे गेलाय, बाहेर निघाला. बॅट्समनला फॉलो केलं, खुला टप्प्याचा मारा केलाय, डायरेक्ट हिट झाले. पंचांचा तिथे नॉट आउटचा इशारा. बॅट्समन बचावलाय, वेगाने धाव पूर्ण केली आहे आणि एक सिंगल धावसंख्या 26 वरती जाऊन पोहोचलेली आहे रायझिंग सुपरस्टार संघाची. परंतु सुपर डुपर फटके लावले देत नाही, मारू देत नाही या ठिकाणी गोलंदाज कौस्तुभ. वाखाणाजोगी कामगिरी, कौतुकास्पद कामगिरी. फॅब्युलस पीस ऑफ बॉलिंग फ्रॉम कौस्तुभ देअर. आपल्या संघातील तो पाठीचा कणा आहे, ट्रम्प कार्ड आहे म्हणू शकतो आपण. आणि त्याच्या पद्धतीने त्याने स्वतःला सिद्ध केलंय मागच्या काही सामन्यांपासून. जसं बघितलं विनय खरं घरत याची बॉलिंग, जशी कौस्तुभची आपण बॉलिंग आणि बॅटिंग सुद्धा बघितली. आणि तो ह्या षटकामध्ये सामन्याला कलाटणी देतोय, हेच आपल्याला पाहायला मिळते. कारण हे षटक म्हणजे या सामन्याचं प्रतिबिंब आहे. त्याच्या षटकामध्ये 2 चेंडू शिल्लक आहेत. एकूण इनिंगचे 8 चेंडू शिल्लक आहेत आणि 8 चेंडूंमध्ये 24 धावा अजून हव्या आहेत रायझिंग सुपरस्टार संघाला. विजय प्राप्त करून 6चा भोंगा झालाय नगरपालिका. ओ हो, भोंगा आला आणि तिथे मात्र लॉब केला होता. इनसाइड आउटचा फटका होता. मेगा स्क्रीनच्या समोर तिथे फील्डर तैनात असताना 2 धावा जोडल्या गेल्या या 6च्या भोंग्यावरतीच बॅट्समन साजन कोळीने. आणि आता धावसंख्या 28, 7 चेंडूंमध्ये 22. जर हा चौकार षटकार आला तर मॅच मध्ये अजून मजा येईल मित्रांनो. काहीशी मॅच मध्ये न्यूट्रल बनू शकते, दुलायमय होऊ शकते. 28 झालाय, 22 पाहिजे 7 मध्ये, 7-22. शेवटचा चेंडू हा फार महत्वाचा दोन्ही संघांसाठी. बाहेर काढलाय, बॉलिंग काय कमाल धमाल बॉलिंग. वाजवा टाळा एकदा कौस्तुभच्या बॉलिंग साठी. त्याने दबाव टाकला आणि आपल्या संघाचं पारडं इथे जड केलंय, चांगल्या स्थितीमध्ये ठेवलंय आपल्या संघाला. जो आहे डोल्बी डॅशर संघ, डॅशिंग बॉलिंग करतोय. 6 चेंडू 22 धाबांची गरज. आणि रायझिंग सुपरचा संघ आपण क्वालिफाय झालेले आहात असं डिक्लेरेशन दिले तुम्हाला सुयेजी भट साहेबांनी. त्यांच्या वतीने तुम्हाला मी सांगतोय, माहिती देतो की तुम्ही क्वालिफाय झालेले आहेत रायझिंग सुपरस्टार. तुम्ही इथे 28 धावांची मजल मारली बरोबर. नुकतंच त्यांनी आधी उल्लेख केला की 27-28 आकडा तुम्हाला सांगितला होता. तुम्ही 28 पर्यंत इथे पल्ला गाठल्यामुळे तुम्ही क्वालिफाय झालेत या पेन तालुका स्मॅश बिग बॅश लीग मध्ये. परंतु आता विजय कोण प्राप्त करेल महत्वाचं असेल. 6 चेंडू 22 धावांची गरज. लगेच फिल्डिंग लावून घ्या. 6चा भोंगा झालाय, याचा अर्थ की आता पटकन आपल्याला निघायचंय, मैदान सोडायचंय. नगरपालिकेने दिले टायमिंग आता आउट झाले. पुन्हा ते आपल्याला उद्या दुपारपासून, आज दुपारपासून वेळ देतील आपल्याला. परंतु इथे मात्र आता हे टार्गेट कसं कंप्लीट होईल ते बघायचंय.
दोन्ही पण संघांमध्ये मातब्बर क्रिकेटर एकमेकांना झुंज देत आहेत, एकमेकांना सरस सिद्ध करतायत, चिकाटीने खेळतायत आणि काय चिवट बॉलिंग केली आहे मागच्या दोन्ही षटकांमध्ये बघितलं आपण. विशेषतः कौस्तुभची बॉलिंग वाखाणण्याजोगी आपल्याला पाहायला मिळाली. करा स्पीडअप करा, गेम स्पीडअप करा प्लीज. 7च्या भोंग्याची वाट बघू नका, 6चा झालाय. 6 चेंडू 22 धावांची करा. टाळ्या वाजवा शेवटचं षटक मित्रांनो या पहिल्या रजनीचं. टाळ्या वाजवत राहा 6 चेंडूंसाठी. पहिला चेंडू मार्गस्थ करतोय गोलंदाज. हवाई सफर होईल काय, आतषबाजी होणार का बॅट्समन कडून. लेफ्टी समोर आहे आणि लेफ्टीने पूलचा प्रयत्न केलाय, मिसटायमिंग आहे परंतु सेफ शॉट आहे. चेंडू ट्रॅव्हल होतोय बॅकवर्सच्या दिशेने. 1 2 3 3 टप्प्याने 4 धावांसाठी चौकार. 4 आले पहिल्या चेंडू मध्ये. लक्षात घ्या, काहीतरी मॅच सांगू इच्छिते आपल्याला की मॅच संपली नाही मित्रांनो. क्रिकेट आहे शेवटी, काही होऊ शकतं. लगेच कानमंत द्यायला आलाय तिथे. गोलंदाजाला सांगितलं जातंय की तुला चेंडू अचूक टाकायचे. धावसंख्या 32 वरती, 5 चेंडू शिल्लक, 5 मध्ये 18 धावांची गरज. अशक्य नाही, अनपॉसिबल, आय एम पॉसिबल. इम्पॉसिबल मध्ये लिहिलंय आय एम पॉसिबल. मी करू शकतो. स्वतःला सांग, माझ्या मनाला सांग, स्वतःच्या मनाला सांग की माझ्या मनाने मी जिंकणार, मी जिंकलेलो आहे. सर्वात महत्वाची गोष्ट काय असते, मन. तुमचं मन त्याला जिंकायला लावायचं असतं, तरच तुम्ही रणाने जिंकू शकता. नितीन मानगुडे पाटील काय म्हणतायत, सर्वात महत्वाची गोष्ट आपल्या आयुष्याच्या पटलामध्ये, आधी तुम्ही मनाने जिंका, रणाने आपोआप जिंकाल. तुमच्या मनातली भावना जिंकण्याची पाहिजे, ती उमेद तुमच्यामध्ये तयार केली पाहिजे. त्या भावनेने खेळा. पण तो गोलंदाज सुद्धा सांगतोय की माझी भावना पण तीच आहे यारो. मित्रा, माझी भावना पण जिंकण्याची आहे. मी पलटवार करेन. आणि मस्त इथे उत्तर दिले गोलंदाजाने. अमित नावचा गोलंदाज कमबॅक करतोय. डॉट चेंडू काढलाय. धावसंख्या 32 वरती. चौकारानंतर डॉट आला. चेंडूची शिल्लक आहे 4. 4 मध्ये 18 धावांची गरज. 4-18 समीकरण. दीपक पाटील समोर. टर्न करायचा प्रयत्न होता, खूपच सफल झाले. चेंडू डावेस्टीच्या वरून जातोय की बाजूने ते पंच पाहतील. त्या दरम्यान एक सिंगल धाव घेतलीये बाईकच्या स्वरूपामध्ये, म्हणजे चेंडू लिगल होता. धावसंख्या लिगली 1 ने वाढते 33 वरती. 4 गडी बाद, 3 चेंडू शिल्लक, 3 मध्ये 17. आता मात्र सामना दूर निघून चाललाय. असेच प्रेक्षक विचार करू लागले असतील, जर तिन्ही षटकार आले तर चमत्कारिक विजय प्राप्त होईल. 2 षटकार 1 चौकार आले तर स्कोर लेवल होऊ शकतो. बघा हे सुद्धा समीकरण आहे. 3-17 इथे खतरा आहे. चेंडू हवेत आहे आणि विकेट किपरच्या हाताच्या कवेत आहे. विकेटचं पतन. मॅच बनवली, मॅच फिरवलीये ती म्हणजे डोलवी डॅशर्सने. त्यांच्या बाजूने मॅच झुकलेली मित्रांनो. विकेटचं पतन झालंय. 2 चेंडू शिल्लक, 2 मध्ये 17. सकाळ झाली, सकाळ झाली. भोंगा वाजला, पक्षी सुद्धा घरटे सोडू लागलेत आणि आमचे प्रेक्षक सुद्धा स्टेज सोडू लागलेत, मैदान सोडू लागलेत. सूर्यदेवता आता उगम करते. हिल आपल्या हळूहळू डोक्यावरती, परंतु सामना डोक्यावरती घेतलाय रायझिंग स्टारने. ज्याने राईज करायचं होतं परंतु त्यांचा अंत होतो या ठिकाणी या सामन्यामध्ये म्हणू शकतो आपण. आणि तो राईज करतोय डोल्वी डॅशर्स दिमाखामध्ये. विजयाकडे वाटचाल करतोय. 2 चेंडू 17 धावांची गरज. स्पीडअप करा, स्पीडअप करा, तेच सांगतोय तुम्हाला. दीपक पाटील आता नवीन फलंदाज जॉईंट होतोय, तो प्रणित पाटील पीपी. परंतु आता जर गोलंदाजाने प्रेक्षकांना चुका केल्या तरच सामना इथे टर्न होईल, पण तो अन्यथा इथे डोल्वी डॅशर संघ विजयाकडे वाटचाल करतोय. ज्याने विजयाची सुगंध अगरबत्ती पेटवली आहे त्यांच्या नाकाला तो सुगंध येऊ लागलाय. ज्या संघाच्या उंबरठ्याशी इथे सुगंध पोचलेला आहे. 2 मध्ये 17. पहिली आपली रजनी डे मॉर्निंग झाली. डे नाईट प्लस मॉर्निंग सर, असे 3 प्रहर बघितले आपण. 3 सेशन बघितले. इव्हिनिंगला सुरू झाली.
रात्रभर आपण स्पर्धा बघितली आणि सकाळ पण झाली. वाईटचा इशारा. धावसंख्या इथे एकने पुढे. 35 वर बरोबर. 35 5 गडी बाद. अजून 2 मध्ये 15. 2 मध्ये 15 धावा. गोलंदाज अमित. जर एखादा नो पडला आणि सिक्सर आला तर जर तरला आता उदाहरण आले. जर एखादा नो पडला आणि सिक्सर आला तर मग मात्र निघून चाललेले प्रेक्षक पुन्हा एकदा रिटर्न येतील. ज्यांनी स्क्रीन बंद केली असतील ते स्क्रीन चालू करतील. साईप्रीत वाहिनीची टायपिंग करतील युट्यूबला जाऊन की आपल्याला सामना बघायचा आहे. त्यांना कोणतरी सांगेल अरे मॅच बनली आहे. तसं होईल का बघायचं. गोलंदाज चुकी करेल का. चुकीला माफी नाही. 2-15 फुटबॉल नाही तर तिथे फुलर फटका एका हाताने झेल याचा प्रयत्न तिथे केला गेला. म्हणजे फिल्डिंग संघाला किती विश्वास आहे बघा. कॉन्फिडंट आहे त्याची शरीर भाषा की आपण सामना जिंकल्यात. जमा आहोत. लास्ट गो 2 धावा जोडल्या जातील. धावसंख्या 37. 1-13 37. फार मोठा फरक. 37 रायझिंग सुपरस्टार संघाची धावसंख्या. आणि हा आहे या सामन्याचा शेवटचा तरी डॉट काढलाय गोलंदाज अमितने. आणि तब्बल इथे 11 धावांनी सामना जिंकलाय. कारण शेवटची एक बाई झाली. 11 धावांनी सामना जिंकलाय. विजय संघ डोलवी